PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. चिकलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशन येथील फौजदार उत्तम नागरगोजे यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून गैरअर्जदार यांच्याशी हातमिळवणी करून अर्जदार यांच्यावर अन्याय केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्यालय भीमशक्ती महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ मीनाताई मोहन काकडे भीमशक्ती संघटनेच्या वतीने देण्यात आलं. आपल्या आर्थिक स्वार्थापोटी गैरअर्जदार यांना छुप्या पद्धतीने मदत करत आहे. याबाबत त्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे स्वीय सहाय्यक सुनंदा नितनवरे मॅडम यांच्याकडे देण्यात आलं. यावेळी नितनवरे मॅडम म्हणाल्या की नागरगोजे यांना यासंबंधित जे योग्य कारवाई असेल ते करण्यास सांगते. सत्य बाजू पडताळून न्याय देण्यात यावा यासाठी नागरिकांना मिळवून द्यावा असंही ते म्हणाले. पांडुरंग गोरख दसपुते यांनी चिकलठाणा पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केला होता. PSI उत्तम नागरगोजे यांच्याकडे तो अर्ज चौकशीसाठी आला असता त्यांनी अर्जदारांना सुरुवातीला सांगितलं की गैरअर्जदार यांना बोलावून त्यांच्यावर कडक कारवाई करतो आणि तुम्हाला न्याय मिळवून देतो. परंतु काही दिवसांनी ते अर्जदार यांना बेताल वक्तव्य करून आरोपीसारखी वागणूक देत आहे. तसेच फोन करून अर्जदाराबाबत माहिती विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. नागरगोजे स्वतःला पोलीस आयुक्त समजतात की काय अशा आविर्भावात तेव्हा वावरत असतात. कार्यवाही न झाल्यास संघटनेच्या वतीनं लोकशाही पद्धतीने रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं शहर जिल्हाध्यक्ष सतीश नरोडे यांनी सांगितलं. भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ आदरणीय नेते चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या आदेशानं आज समस्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ SP साहेबांना निवेदन देण्यास गेलो असता चिकलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI उत्तमजी नागरगोजे यांच्याकडे एक चौकशीसाठी अर्ज होता. बाळासाहेब पवार यांच्या विरोधात 1.5 लाख रुपयाची फसवणूक केली आणि जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केली. एक अर्जदारांनी अर्ज केला 25/10/2025 रोजी. साधारणतः दसपुते पांडुरंग गोरख दसपुते यांनी 1 महिन्या अगोदर अर्ज केला. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि नंतर तुम्हाला न्याय वगैरे देऊ प्रशासनाच्या माध्यमातून. परंतु 2-4 दिवसानंतर त्यांची भाषा बदलली व ते म्हणत आहेत का बाबा तुम्ही या अर्जामध्ये काही होऊ शकत नाही, तुम्ही कोर्टामध्ये न्याय मागा. 1-1 घंटा पोलीस स्टेशनला बसवणं, वारंवार चक्रा मारणं, बसून ठेवणं. म्हणजे PSI नागरगोजे हे अर्जदारांना आरोपी समजतात काय या माध्यमातून कालही आम्ही भीमशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाच्या मार्फत कालही आम्ही त्यांना फोन करून दूरध्वनीवरून बोललो का तुमच्याकडे असा अर्ज आलेला आहे. त्या अनुषंगाने आपण काय चौकशी केली असता त्यांनी उडवडीचे उत्तर देऊन का बाबा त्यांना कोर्टात पाठवा, तुम्हाला बोलायचं असेल तर आम्हाला फोनवर बोला. या अगोदरही PSI नागरगोजे यांच्या भरपूर तक्रारी आहेत. ते त्यांच्या आपल्या पदाचा दुरुपयोग करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचं काम उत्तम नागरगोजे हे करत आहे. आणि स्थानिक रहिवासी तिथले जे आहेत चिकलठाणा ग्रामीण हद्दीतले जे रहिवासी आहेत प्रत्येकांची त्यांच्या विरोधात तक्रार आहे. त्यांची वर्तणूक सामान्य नागरिकांशी बरोबर नाही आहे. मीनाताई काकडे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, शारदाताई निर्मळ महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, मधुकरराव नगराळे मराठवाडा सचिव, सतीश नरोडे शहर जिल्हाध्यक्ष, मुन्नाभाई जागीरदार ज्येष्ठ नेते यांच्यासह महिला सदस्यांची यावेळी उपस्थिती होती. जन्मत न्यूज करता दिलीप परगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.